बुडवा राजा या होमनी किड्यानं बेजा परेशान केलं राजा. वावराचे वावर बसून राहिले ना बा. काय माहित काय पराठे उपटा लागतात काय, सोयाबीन वखरा लागतात काय, काय माहित बाबा. पीक येते की नाही यंदा घरामध्ये काय माहित. हा ते तर संकट तर दिसूनच राहिलं म्हणा. आता माझ्यासारख्या राहिलंच चालते बा. आता कसं मला निराधार भेटते 1500-1600 रुपये महिन्याला भेटून राहिले. मग कसं तरी मी भागोभोगो करेन मी. रेशनचं गहू तांदूळ भेटतात आणि 1500 रुपये महिन्याला ते भेटून राहील. तेवढ्या भागोभोगो होते माझ्या. पण विठ्ठल सारख्या माणसानं काय करा सांग आता. त्या पोराले ना कंट्रोल भेटत ना कुठला पगार आहे काही ना काही. सावकाराचं कोरदार म्हणतात उरावर त्याच्या. कृषी केंद्र आल्याचे असतील काही बिजवाई आणली काय खताचे पैसे काय कसे. बँक काय म्हणते उरा. त्यानं कसं करावं, त्यानं कसं करावं. हे जर खलास झालं पिकतं बाबा बुडबा त्याच्यासारखी कंडिशन माही बी आहे बाबा. मा उरावर 2.5 लाख रुपये बँकेची. पीक नाही झालं तर कशी फिडू. कसं काय ते तर मा उरा नास्ती नेऊन साहेब लोक दंदन दंदन वंशीराम पैसे दे पैसे दे पैसे दे. कुठून देऊ त्याले सांगा आता. पिकच नसलं तर काय तोंड टाकू आता. म्हणतो बा शेतकऱ्याची बेकार हालत रे गड्या. काही खरं नाही बा. शेतकऱ्याला खाऊ देत ना जगू देत ना मरू देत अशी कंडिशन शेतकऱ्याची व्हायला आता. पहिल्यासारखी शेती राहिली नाही भाऊ. आमच्या काळात होतं बाबा आनंदात जीवन. शेती म्हणजे आनंदही आनंद. आमचा बाप म्हणे नोकरी करू नका शेती करा. आजच्या पोराला सांगा लागते बाबू शेती करू नको नोकरी कर, कोणाची चाकरी कर. 10,000 15,000 काम कर, कुठे सांग मरमर कर, पण शेतीकडे जाऊ नको, वावर पिकू नको. परंतु बाबा मा पोऱ्याला मी बोंबलत जाऊ बाबू शिक शिक 10-15 हजाराची नोकरी लागेल. वावराच काही खरं नाही. आज काय कंडिशन सांगा. होमनी किळा आला पराठी उपटा लागते. आज काय उद्या काय सोयाबीन नांगरा लागते वखरा लागते काय माहित. खलासच काम आहे राजा बुडबा. अवघड आता काय माहित बा. ते आता संकट आलंच आपल्याला. आता काय करतो संकट आलं तोंड देणे आपलं काम. शेतकरी म्हटलं की हो बुडबा. अरे अरे बाबा अरे चाला रे चाला रे. अरे बाबा हा उकळी नेते रे बाबा झुमऱ्या. कोण वळ लावून राहिला बा. काय झालं एक झुंबर. बुडबा बुडबा चाला लवकर लवकर चाला. कुकडे नेता आम्हाले. अरे बाबा हा कुकडे घेऊन विठ्ठल बेकार गेला ना. चाला लवकर चाला ना. अरे बाबा रिठल्यानं काय. अरे रे रे देवा रे. मला शंका होतीच ना ते. आताच त्याचा विषय चालू होता अडीसा. काय रे बापा कसं केलं रे गळा. टेन्शन मध्ये होताच ना विठ्ठल. विठ्ठल टेन्शन मध्येच होता. बरोबर तुम्ही जा लवकर तटे जा. त्यांनी माखाली हात भाऊ ते पडे. दोघी नवरा बायको पडेल. तुम्ही जा बुडबा लवकर पटकन. मी आणतो घातले लोक बोलून नामदेव भाऊ त्याला आता बोला. बरोबर आता जातो. हो बुडबा कसं गेलो बा गड्यानं कसं केलं. काय बा कोण कधी काय करीन काय सांगता येत नाही. काही सांगता येत नाही. बेकार आहे हा. बेकार व्हायला काय गड्या. काही कंडिशन बेकार आहे रे भाऊ. काही कंडिशन बेकार आहे. काय करावं काय काय करावं काय. काय राजा नामदेव भाऊ तुम्ही काय टाइमपास करून राहिले हो. लवकरात लवकर फवारा लागते बरं. होमनी किडेनं लय झाडं जाऊन राहिले. खबाखब मरून राहिले झाडं. फवारा मारा लागते याले. अरे हो ना बाबा. म्या सांगितलं ना फवारा सांगितलं ना. सरपंच जायला कृषी केंद्रावर त्याला म्हटलं तुमचं आणून राहिले तर माही आण जा बा. सांगितलं संध्याकाळी औषध येते ना. उद्या मारून टाकू ना फचकनी आपण. हा ते तर मारूच आपण औषध. पण याचा परमनंट इलाज करायला लागते आपल्याला आता. फवारा मारून जमत नाही. कृषी विज्ञान केंद्रात जा लागते आपल्याला. जळगावमधले थोडस जाऊन भेट घ्या लागते. तोटीच काय होणार आहे गळे आता. ते का होमनी का आपल्या वावरात उकरून नेतील का त्याच्या घरी की लॅब मध्ये नेतील. काही नसते होत. ते येतील बळबळ करतील चालले जातील. दुसरं काय बापा नामदेव आपण असेच ते हिमालय राहिलो. अरे कृषी विज्ञान केंद्र म्हणजे शेतीचा कणा आहे. आपल्याला त्या गोष्टी समजून सांगतात ते लोक. मार्गदर्शक असतात. कृषी या क्षेत्रात त्याची डिग्री व्हायला असते. कोणता किडा काय करते सर्व त्याला माहित आहे. कोणतं प्रॉपर फवारा लागते ते त्याला माहित आहे. पण त्याचं मार्गदर्शन घेत नाही म्हणून तो मागा आपण. आपल्याला जाणं जायचं आहे. एक दिवस जाऊ आपण कृषी विज्ञान केंद्र काय जवळच आहे आपल्या. का दूर आहे का. बरोबर तू म्हणशील तसं बा दगडू. बस त्या का शब्दाच्या बाहेर आहो आम्ही. हो जास लागते आता आपल्याला. बरोबर नाही. कसं कृषी सल्ला घेतला पाहिजे माणसानं. त्याच्या मार्गदर्शनानं चाललं पाहिजे तर ते शेती पिकणार नाही. पण काही करत नाही. बोमनीन कोणतीच कुठते रोग येतात आता. काय मग काही पैसे गिसे द्यायला लागतील द्यायला. ते का फुकट करतील का. अरे बाबा फुकट आहे हो. ते फ्री आहे सुविधा ते.
आपण फुकट सुविधेचा वापर करत नाही, उभं घेत नाही. पैसे काय लागतात तर दिसा. शासन मान्य केंद्र असते ना, ते शासनाचं आहे ना, गव्हर्नमेंटचं. बरोबर जाऊ ना. रामदेव भाऊ, रामदेव भाऊ. या वगैरेला काय झालं? कोण वगैरून राहिला? हा फेसकोड काय तिकडे पळत येऊन राहिला बाबा. काय झालं रे? काय म्हणजे झुमल्याला काय झालं तुला? असंच करत रे बहेडे आणि वावरात. बाबा चालव लवकर, पटकन झाला नामदेव. चला म्हणजे बेकार घडलं ना, बेकार घडलं वावरामध्ये. काय बेकार घडलं बापा? असं काय झालं? असं फेसकोड गावून राहिला तू, मोठं तोंड वाचवलं तुला. काय झालं? कोणतं विपरीत घडलं? काय संकट आलं तू यार वावरात? काय झालं? त्याच्या मागे नक्की रामदेव डुक्कर फुक्कर लागलं नाही वानेर लागलं की एखादं, म्हणून तर लोक पैसाला फेसकुड आहे. वानेर लागलं मामा के ना, डुक्कर लागलं. आपल्या विठ्ठल भाऊन त्या वहिनीनं लय बेकार केलं ना, निमागाचे दोघे जण पोळेलात ना. चला लवकर, चला लवकर. अरे बापा रे, विठ्ठल. हो विठ्ठल भाऊन बेकार केलं. चला हे बाबा चाल लवकर. आईला का विठ्ठल असं काय केलं रे गळ्यातून? काय बाबा माणूस आज रे बहादूर, सकाळी भेटला गळ्यातून असं केलं तुला. चला नामदेव पटकन, चला पोया. चला म्हटलं बापा. काय विठ्ठल दादा सर्व करायला पाहिजे राजा तुम्ही ना. वहिनी तुम्ही ना बेकार केलं. बेकार आहे, खूपच बेकार झालं हे. चांगला माणूस विठ्ठल भाऊ. लढ नको रे झुंब, लढ नको. चाल पहा, चाल. चला नामदेव भाऊ, पाहो विठ्ठल भाऊले काय झालं. चला नामदेव भाऊ, चला राजा. हो चाल पोय बाबा पोय. इथल्या का बेकार आहे बापा, बेकार आहे. विठ्ठल भाऊ काय केलं हो बाबा तुम्ही ना? रे राजा पाहो नामदेव भाऊ, पाहा विठ्ठल भाऊने काय केलं याचं. पा तुमच्या डोळ्याला महाराजा रामदेव भाऊ. काय बाबा, काय विठ्ठल भाऊ असं कोणतं संकट आलतं तुमच्यावर? असं कोणतं आलतं राजा की तुम्ही डायरेक्ट असा निर्णय घेतला बा? डायरेक्ट जीव द्यायचा निर्णय. काय राजा विठ्ठल भाऊ किती चांगले होते हो बाबा तुम्ही. आता मनाने तर लय वाटून आलं मला. आता काय करू शकतो आपण? काहीच नाही करू शकत, काहीच नाही ना. एवढं अचानक कसं काय केलं काय माहित बा गड्यानं. काय बा, काय कसाच काय निर्णय घेतला बा? काही समजायला मार्ग नाही गड्या. विठ्ठल भाऊ, विठ्ठल भाऊ, विठ्ठल भाऊ. हो का रे गड्या विठ्ठल, असं काय केलं रे बा तू ना? आता असं तुला समजून सांगितलं रे गड्या. इकडे होमनी किडी मुरे हे कसं हा रोग आला त्याच्यामुळे होऊन राहिलं. तुला का अचानक असा करशील असं वाटलं नाही तो गड्या. विठ्ठल बरोबर नाही केलं गड्या नामदेव. आता कसं रे गड्या, या गड्यानं तर काय केलं बा हे. आता आम्ही समजून गेलो ना बा याला वावरातून सांगितलं ना त्याले गड्या. तुझ्या सोयाबीन जाईल माझी पराठी जाईल गड्या. मरतोच करेन तो. खरंच केलं गड्यानं. दोघंही नवरा बायको एक तर. काय गड हो, कसे रे कसे. पण ते बँकेचे साहेब आले ना, त्याने कर्ज मागितलं याले, म्हणून ते हे झालं असं. अजून ते होतच नव्हतं ना. कर्जाचा डोंगर इकडे होमनी किड्यान बरबाद केलं शेत. शेतात काही राहिलं नाही, सोयाबीन गेलं. आता करीन काय? माणसाला विचारिते ना थोडी बा, विचारिते. त्यासाठी त्याने केलं. चला मी उचलतो, येईल आपण दवाखान्यात. काही ना काही असेल तर काही नाही होईनच. चला हात नको लावू, ते जायला ते हात नको लावू. आता कसं आहे, पोलीस केस व्हायला जोपर्यंत पोलीस येत नाही तोपर्यंत आपण हात लावू शकत नाही. यायला आता आपल्या हातात काहीच नाही. आता अवघड नामदेव पोलीस येईल, फोन लावा सांगता येईल की असं असं झालं म्हणा. या बोलावं खरं गाडी घेऊन बोलावं ते. बरं बा, ते पोलीस बोलावू नका, चिरफाड करतात. आता कसं आहे, आता जाऊ द्या. जे झालं ते झालं. आता इकडे आपण यायले दफन करू, काही ना काही करू. चिरफाड करतात रे, माणसाच्या चेहरे पाहायला भेटत नाही. बुडबा हे मरेल नाहीत ना, याने घेतलं ना. याच्यासाठी याचं पीएम होणं गरजेचं आहे. पोलिसाला बोलवाच लागणार आहे. पोलीस केस झाल्याशिवाय कोणतेच फायदे भेटणार नाहीत ना. आणि आपला कायदा असा आहे, माणूस मेला की माणसाला पैसे भेटतात, शेतकरी मेल्यावर पैसे भेटतात, जित्यावर नाही भेटत. आता शेतकरी आत्महत्येच्या काही ना काही भेटतील तर जरी त्याच्या लेकरा बाकरा जरी भलवीन ठेवल्या. बरोबर नामदेव, तेवढं तरी भलं होईन बा त्या गरीब या लेकराचं. बापा बोला, बापा पोलीस आले, बोला, फोन लाव फोन लाव. हो लावतो फोन लावतो. मी नामदेव बोलून राहिलो.
आमच्यासाठी लय दुःखद घटना घडली साहेब. लवकर या तुम्ही. लय बेकार कंडिशन झाली साहेब. लवकर या साहेब. काय झालं काय? व्यवस्थिशीर सांगा भाऊ, मला समजेल असं सांगा. लढू नका तुम्ही. काय झालं काय तुमच्या इथं? साहेब एका शेतकऱ्यानं म्हणजे अनर्थ केला. शेतामध्ये पडलेला आहे तो. या तुम्ही लवकरात लवकर. बेकार साहेब काय सांगू तुम्हाला. तुम्ही या. ते काय भांडणं झाले काय? मारामारी झाली काय? कुस्तम कुस्ती झाली काय? काय झालं काय नेमकं? तुम्ही लढून राहिले, तुम्हाला मारलं का कोणा? काय झालं? आम्हाला समजायला मार्ग नाही. फोन केला तुम्ही, बोलत नाहीये व्यवस्थिशीर, सांगत नाहीये. साहेब भांडणा वगैरेचा विषय नाही आहे. आमच्या गड्याने घेतलं काहीतरी. पळेल आहे वा इठ्ठल आमच्या गावातला. निंबाखाली पळेला दोघे नवरा बायको. तुम्ही या लवकरात लवकर या. बा मग असं सांगा ना की बा अशी कंडिशन आहे, असं असं झालं आमच्या गावामध्ये. घेतलं आमच्या गावात एका जणानं. तुम्ही सांगता लवकर या. लढून राहिले पळून राहिले. काय माणसं आहे तुम्ही? ठीक आहे. हो साहेब या लवकर. हो हो येतो मी येतो. फक्त कसं कोणी जवळ जाऊ नका त्यांच्या. हात लावू नका आणि लडपड जास्त जरीसा करू नका, नाही तर मग कसं बाया जातात लुसतात. कसं कंडिशन बेकार होणार आहे. बरं सांगून राहिलं मी आधीच तुम्हाला. आता कसं तुम्ही फोन केला मला, तुमची जबाबदारी आहे ती पूर्णता. हो साहेब बिंदास राहा. तुम्ही कोणी जाणार नाही. फक्त तुम्ही लवकर या बा. लवकर या. बंद गाव उलटलं लवकर या. हो हो आलोच आम्ही. हो साहेब या. हा. काय झालं साहेब? काय झालं? अरे बाबा ते नामदेवराचा फोन होता. त्यांच्या शेतात कोणीतरी काय कुठल्या तरी शेतकऱ्यानं काहीतरी घेतलं. दोघही नवरा बायको पडलेले निंबाच्या झाडाखाली. त्याचाच फोन होता. काय बा वाईट कंडिशन आहे. झालं रोज एक दोन केसेस आहेतच या. कोणी निंबाच्या झाडाखाली पडला, कोणी नाल्यात पडला. एवढी औषध स्वस्त झाली का साहेब? हा ना. आता फवारायला जिथं दडी आहेच ना. ते कुठेही पुटकन डबा घेतला, कटकणी पेला, गेली. काय माहित कधी परिस्थिती सुधारते राजा. जातो हे लय कठीण परिस्थिती व्हायला. पावसाळा लागला म्हणजे शेतकऱ्याचं सुरू होऊन जाते. कायच करावं, कसंच करावं, काही समजतच नाही. ते नाही सांगू शकत साहेब आपण. परिस्थिती सुधारेल नाही सुधारेल, पण आपल्याला साहेब अवेअरनेस करावं लागेल. याचं जनजागृती करावं लागेल. बा असं करू नका, ढमुक आपल्याला प्रत्येक गावामध्ये पोस्टर लावावं लागते. असं कृषी विभागाला आपल्याला सूचित करायला लागेल. म्हणजे आपल्याला कसं सर्व लोक, कृषी संदर्भातले सर्व लोक मिळून प्रचार प्रसार करायला लागेल. आपल्याला व्यवस्थित शेतकऱ्याला समजून सांगायला लागेल. बरोबर जातो तुम्ही म्हणता ना ते बरोबर आहे. मला पटलं ते. पण चला आता हे पहिले निपटून घेऊ इथचं, आणि मग आता पुन्हा त्याच्यासाठी आपण सुरुवात करू. मग सर्व लोकांना मीटिंग वगैरे घेऊन पुढे सुरुवात करू. हो हो साहेब. चला साहेब. काढा जातो लवकर गाडी काढा. चला लवकर पटकन जाणार आपल्याला. हो साहेब. मुंशीराम भाऊ बुडे बा पोलीस आले घेऊन राहिले. बरोबर ना. इट्टल बोला चांगले होते हो तुम्ही. दिसली की मला तंबाखू खाऊ घाला. जुंबर कसं काय नाही विचारा तुम्ही. आगळ्या तब्येत कशी काय, तुझी आईची कशी तब्येत आहे सारं विचारा राजा. आता मला कोणी विचारेल? माटकले भाऊ हात फिरत जा. इट्टल भाऊ तुम्ही लय चांगले होते इट्टल भाऊ. अचानक सोडून गेले राजा तुम्ही. लढू नको घरात. तू लढला की आम्हाला लढू हे दिल्या का? खरंच नाही इट्टल लय चांगला माणूस होता. रुपया कोणाचा डुबवला नाही त्यानं. पण आता काय करेन तू. परिस्थिती बिकट. पीक नाही राहिलं, नाही त्यानं रुपया कोणाला ठेवला नसता. त्या टेन्शन पाहिजे बिचारानं. घेतलं गेलावर पैसेही पाहिजे गेला. पैसेही पाहिजे रामदेव भाऊ. कर्जा पाहिजे गेला. हे बँकेवाले घरी आले नसते ना तर इथं भाऊ ना पाय म्हणजे हे केलंच नसतं. हे कृत्य केलंच नसतं ना. सारी जबाबदारी बँकेवाले आले ना घरी पैसे मागायला, म्हणून हे झालं. गडे हो या येले हरामखोरायले मोठमोठ्या लोकांना पैसे मागता येत नाही. गरीबाच्या नांदी लागतात. आता शेतकऱ्याचं काय नंगभाई बोखर आता पिकून नाही राहिलं ना. पिकलं तर आम्ही तर उरात आणून टाकतो तुमच्या पैसे ठेवतो काय आम्ही. आमच्यात तर एवढी पॉवर आहे, एवढी धमक आहे. पण आता करावं काय. पिकून नाही राहिलं ना. वावरं पिकले तर काय हे करावं लागते. आम्ही तर तुम्हाला कर्ज देतो. ह्याचा बजेट बसायच लागते. आज आपल्या गावातले 2 जण मेले, उद्या 4 जण मरतील. हरामखोर काय कर्जाच्या पहिले लोक या जीव घेतात का? यायले दाखव ना दादा हिसकाच. काय केलं इठ्ठल्या एवढं कोणतं संकट आलं रे बाबा तुझ्यावर. एवढ्या संकटाला घाबरला का रे बाबा तू? आपण शेतकरी आहे ना बाबा. याच्यापेक्षा मोठे संकट येतात आपल्यावर. तुला एवढ्यातच हार मानली का रे गाड्या?
कसं केलं बाई या बाईने बी केलं बापा या भावावर बापा लेकरांचा तर विचार करते बापा काही विचार नाही केला कोणाचा तुम्ही ना तुमच्या मागे लेकराचा कोण त्याचा सांभाळ करीन कोण काहीच नाही पाहिलं तुम्ही ना बाई बाई लढू नको हो बाई लढू नको हो गोळ्या त्या सरपंचाला बोलावं ना रे बाबा फोन करणं त्याला कुकड्या येत होतं आता ते पोलीसवाले येतील तर तो हजर नाही लागणार का ठी फोनला बाबा झाले हो मी तर भुललोच बापा हो सरपंचाला आता लावतो हा बोला ना अरे बोला ना नामदेव अरे काय तो मग करून राहिलं काय झालं अरे बापा सरपंच लवकर या तुम्ही लवकर या वावरामध्ये लवकर या अरे हो ना येतो ना बस औषध तर घेऊ द्या मले बस गाडीला किक मारली की आलोच मी तुमचीच औषध घेऊन येतो वावरामध्ये हा एवढी घाई नका करू बा फवाराई तुम्ही हा आदलो झाली राजा तुमची 3 फोन काय माणसं आहे बा तुम्ही हेच राजा नामदेवराव तुमची लयच घाई असते बा हात गलबला जास्त असते बापा हो सरपंच ते उशीतले मारा गोळी फेकून द्यायचा डबे दे चला या पहिले वावरात या हे इठ्ठलला बेकार केलं ना खाम बेकार केलं ना इठ्ठलची बायको वावरात पडे आहे निंबाया झाडाखाली लवकर या येणं लय विपरीत केलं ना डबा घेतला येणं या लवकर अरे बापा रे देवा का हो बापा नामदेवरा का बापा हे काय खबर दिली हो बापा तुम्ही ना हा कसं हो बापा नामदेवरा माणूस लय चांगला होता रे इठ्ठल म्हणजे इठ्ठल होता देव होता ले पोरगा असं काऊन केलं लेकानं कसं काय केलं आता काही सांगू शकत नाही सरपंच आपण पण तुम्ही कसं लवकरात लवकर वावरामध्ये या जे झालं ते आता बेकारच झालं लवकर या मी पोलीसवाल्याला फोन केला ते येऊन राहिले तुम्ही बिया लवकर पटकन या हो मी बस आता निघतो जोडून हा हा औषधही घेत नाही मी चाललो मी तसाच येतो आता हो हो या लवकर या बरं हो आलो काय झालं सरपंच बापा आमच्या गावात तर इठ्ठल नाही काय त्यानंतर या बायकोनं काहीतरी घेतलं म्हणतात निंबा झाडाखाली पोळेला दोघ जण गेले की आहेत हो गेली दोघे जण गेले ते जाणार बा आम्हाला बी पटकनी मग इठ्ठल कोणता इठ्ठल हागे आमच्या गावाचा रे बापा रे इठ्ठल हागेनं घेतलं का मुत्रेले का हो बापा सरपंच माझी उधारी आहे ना हो बापा 30,000 उधारी आहे त्याच्याकडे बापा मलेच मरता कॅट देऊन गेला बा वेळी 30,000 लागला चुना राजा सरपंच मले कोणाला मागा पैसे काय राजा शेठ तुम्हाला पैशाची पडली माणूस जीवा नाही गेला तिकडे आणि तुम्ही पैसा करून राहिले बाबा एवढं मोठं कृषी केंद्र चालून राहिले पैसा करून राहिले हा शेट आहे बाबा हा का पैसे सोड दे का बुवा ती कवडी घालणार आहे मेला माणूस तरी गेले पैसे पडेला गेले सांगा किती हिरक म्हणा ह्या गडी तो नाही हो बाबा सरपंच पैसा कोणाला पडेला आहे बाबा आपण आता कसं निघलं मा तोंडातून शब्द आता काय आता झाले तर झालं आता गेले तर गेले आता काय लिहिलाच नाही आता नाही त्याचं काही टेन्शन घेत नाही आपण जाऊ द्या आता पण माणूस लय चांगला होता लय इन्सान माणूस होता पण हो कधी आला की राम शेठ टमूक पैसे असले म्हणजे माझे पैसे त्याच्याकडे होते पण तरी बोलून जाय आपण काही म्हटलं बी तर काय शेठ असं बोले बावळी म्हटलं आता मेल्यारी पैसे मागा तुम्ही त्याले हा फोन लावता त्याला वर गेल्या हा चला बा मी येतो मला जाणार पटकन बरं हा काही अडचण असली तर मला सांगा बरं तुम्ही हो काही म्हणजे लागलं तुम्हाला तर काही बी कोणती पटकन फोन ला तुम्ही मला कसं माणूस तसा घेऊन येईन बा काही बी लागो लावतो मी हो जातो मग मी सही असो पण विठ्ठल लय चांगला माणूस होता हो हॅलो शेठ कोणी आला की बस हा शेठ पाणी पाजा आणि शेठ चहा पाजा लय लागत होता लेखाचा आपण किती काही बोला मजाक करा पण काय नाही पण लेखानं लयच मेन बेकार केलं बा लयच केलं लेखानं काय बा विठ्ठल लेखा त्यासारखा माणूस नाही रे म्हणे येऊन राहिला ना हो येऊन राहिले सरपंच अर्ध्या घंट्यात येतो म्हणतात हा त्यातलं पोलीसवाले येऊन जातात पण शेतकऱ्याचं काही खरं नाही कोणी वाली नाही शेतकऱ्याचं कोणीच नाही त्याचा जीव गेला चालते काही म्हणजे त्याचं काही घेणं नाही त्याच्या मालाले भाव नाही आता 35 रुपये सोयाबीन चाललं घरात आल्यावर कामी म्हणतो 22 रुपये जाते काय माहिती त्याचा खर्च पाहिला तर काहीच पुरून नाही राहिलं अशा आत्महत्या होणारच होत्या शेतकऱ्याच्या आता काही खरं नाही शेतकरी काही वाचत नाही या देशामध्ये मरते शेतकरी मरते तर होणारच आहे आता कसं पीक पाणी झालं पैसा ऍडलाच नाही आला लोकांची घे उचल असते करे कोणा यादान काढेल असतात कोणाचे बँकेचं कर्ज आहे कोणाचे लेकरं शिकून राहिले काही ना काही मागे झांबळा आहेतच पैशाशिवाय काहीच होत नाही फुकट तर काही होत नाही पिकत नाही झालं तेल दे सांग बोला तोंडानं हा पण त्यासाठी कसं जीव दिला आपल्याला सरकारने 4-5 लाख रुपये भेटतात तेवढ्यात गुजारा चालते आपला त्या दृष्टीवर आता पुढे काम करायला करते ना लोक
बा असं बोलू नका ना, आपण शेतकरी आहो ना. आता काय काय असं काय बोलून राहिले गडे हो. चूप राहा बरं तुम्ही. मस्त काम नाही करायचं असं बोललं की विचार चालतात मनात. अरे आले रे ते पोलीसवाले, आले रे आले रे पोलीसवाले. साहेब साहेब आमच्या घराने टोलला काय केलं. हो बघत आहे, थांबा शांतता ठेवा. काय कोणी हात वगैरे नाही लावला ना? हा कोणी फोन केला तर मला? नामदेवराव कोणात ते? साहेब मी आहे नामदेवराव टोपीवाला. बरं कोणी कसं यांना हात वगैरेच नाही लावला ना? हा काही हिसक हासक नाही केलं? खिशे पाहिणं काही असं हा असे रिकामे धंदे नाही केले ना कोण? हे सारखं उमटू येते बरं. हा कोण काय केलं काय नाही तर खरं खरं सांगा काय तर. हा आणि कोणी बघितलंय असं झालं म्हणून कोणाला माहित पडलं पहिले ते सांगा, पहिले त्याचं नाव सांगा. बाबा साहेब तुम्ही काय बोलून राहिले बाबा? खिशेरे खाशेरे आम्ही फक्त पाहिलं, त्याचा जीव गेला ते पहा पहिले. तुम्ही आमच्या चौकशा करून राहिले बा. नाही ते राहण्यासाठी पडेल लागेल ते वास, पण चौकशा पहिले. काही केलं काय कसं झालं काय कोण पाहिलं काय? साहेब पहिले पाहते काय आहे तर. रे मी काय दुसरं काय म्हणून राहिलो काय तुम्ही काय कसं काय बोलता मला समजत नाही. अरे कोण बघितलं आधी, कसं झालं काय झालं, कोणी आहे का बुवा? असं माझं म्हणणं आहे ना. पाहिलं साहेब मी पाहिलं. काय बघितलं तुम्ही? साहेब मी कोण चाललं होतं ते दोघांसाठी पडेल होते. मी उठून आलो पाहिलं त्याला पैत निघलो उठून. म्हणलं काय झालं म्हणजे गाजले झाले बोला आणलं म्या. बस एवढं. दुसरं काय झालं मला काय माहित नाही. बरं याने काय केलं काय नाही. बरं ठीक आहे घाबरू नको भिवू नको, काही टेन्शन घेऊ नको तू. भेद नको बोलू. काही काळजी करू नका, मी पाहतो काय तर. काही वाईट केलं ज्यांच्याकडे ना यांचे काही कोणाबरोबर काही भांडणं वगैरे झाले होते का? काही धुरेवून वाद काही बा तू आवारात आला मी ती आवारात आलो असं काही शेजाऱ्या पाजारी सोबत काही भांडणं असं काही होतं का यांचं? की दोघं नवरा बायकोचे काही वाद होते, घरगुती काही वाद होते का यांचे? अहो साहेब आमच्या गावातला देव माणूस होता, विठ्ठल म्हणजे विठ्ठलच होता. काय सांगा तुम्हाला. यानं फक्त कर्जापायी ह्या गोष्टी झाल्या घडल्या त्याच्याबरोबर. ही घटना कर्जापायी घडली. ते लोक आले त्या घरी पैसे मागायले. आता कसं साहेब आता काय सांगा तुम्हाला, शेती परवडून नाही राहिली, लोकांचा पैसा पुरावर आहे, मग काय करीत. आखरी शेवटी निर्णय घ्यायला लागला जगायला. साहेब कोणाशी काही भांडण नव्हते काही नव्हते, पण आता कसं आहे शेतकरी म्हटल्यानंतर 17-60 संकट होते साहेब. तर काय सांगा तुम्हाला, शेती करणं काय सोपी नाही ना. ठीक आहे त्या समजतात मला भावना भाऊ, सारं मला समजते ना. आता मी एक शेतकऱ्याचाच पोरगा. चला मग मित्र उर्वरित भाग आपण उद्या बघू. अशी कंडिशन आहे, शेतकऱ्याला जमीन पिकून नाही राहिली, पिकून नाही राहिलं, कर्जा डोंगर डोक्यावर वाढून राहिला. आखरी शेवटी पर्याय नाही, असा निर्णय घ्यावा लागतो माणसाला. सर्व शेतकऱ्यांना हात जोडून विनंती आहे व्हिडिओच्या माध्यमातून की असा निर्णय चुकीनंही घेऊ नका. कारण की आपल्या मागे परपंच असते, मुलं असतात, आई असते, वडील असतात. आपण गेल्यानंतर त्यांचं काय होणार आहे? असू द्या आपल्यावर कर्ज असू द्या, म्हणजे दुःख माणसाच्या मागे येतातच, तो काही विषयच नाही आहे. पण असं पाऊल तुम्ही उचलू नका मित्र. याच्या पुढे तर काही बोलू शकत नाही मी. आता जे होतं ते स्टोरी बनवली ती मी बनवली. व्हिडिओ लाईक करायचं असेल तर तुम्ही करा, व्हिडिओला सबस्क्राईब करायचं असेल तर करा, तुम्हाला चांगलं वाटलं असेल तर तुम्ही कमेंट सुद्धा करा. काही तुमच्या इच्छेनुसार करा. फक्त हा व्हिडिओ फक्त तुम्हाला समर्पित आहे, सर्व प्रेक्षक लोकांना समर्पित आहे. हा माझ्या शेतकरी मित्रांना समर्पित व्हिडिओ आहे. चला